आणखीन एक महत्त्वाची बातमी, अंबादास दानवेंकडून फोन बंद करून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू आहे। सत्ताधाऱ्यांकडून फोन येत असल्यानं दानवेंचा फोन बंद असल्याची माहिती मिळतेय। ठाकरे गट सोडून कुठेही जाणार नसल्याची अंबादास दानवे यांची माहिती आहे। दत्ता कलवटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। दत्ता, काय घडतंय छत्रपती संभाजीनगरमध्ये? नक्कीच अंबादास दानवे हे राज्यातील मोठे नेते, विरोधी पक्ष नेते आहेत आणि यांनाच फोडण्याचा भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाकडून फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येते। या दोन्ही गटाकडून अंबादास दानवे यांना फोनवरून सातत्याने संपर्क केला जातोय, भेटण्याचे सुद्धा प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळे अंबादास दानवे यांनी स्वतःचा फोनच बंद करून आपल्या मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि दौरा सुरू केल्याची माहिती सध्या समोर येते। अंबादास दानवे यांना आपल्यासोबत घेऊन लोकसभेला उभं करण्याचे प्रयत्न भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाकडूनही सुरू असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। त्यामुळे अंबादास दानवे हे शिंदे गट किंवा भाजपमध्ये जाण्याच्या मनस्थितीत नाही, तर भाजपला आणि शिंदे गटाला टाळण्यासाठी अंबादास दानवे यांनी आपला फोन बंद केल्याची माहिती सुद्धा समोर येते। मात्र लोकसभा निवडणुकीसाठी संभाजीनगरच्या जागेवरती कुणाला उमेदवार द्यायचं या संदर्भात महायुतीकडून सुद्धा आणि महायुती आघाडीकडूनही अद्याप उमेदवार निश्चित झालेला नाही। त्या पार्श्वभूमीवर सुद्धा ही फोडाफोडी होत असल्याचं सांगितलं जात आहे। परिणामी अंबादास दानवे यांनी आपला फोन बंद ठेवलेला आहे। धन्यवाद दत्ता, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। तर ठाकरे गट सोडून आपण कुठेही जाणार नाही असं अंबादास दानवे यांनी म्हटलेलं आहे। मात्र आता सध्या फोन बंद करून त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी ज्या आहेत ते सध्या सुरू आहेत। सत्ताधाऱ्यांकडून फोन येत असल्यामुळे दानवेंचा फोन बंद आहे अशी माहिती मिळतेय। छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवारी मिळावी यासाठी अंबादास दानवे इच्छुक होते आणि चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांनी मातोश्रीवर येत उद्धव ठाकरे यांची भेट सुद्धा घेतलेली होती। आपण ठाकरे गट सोडून कुठेही जाणार नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। मात्र सध्या फोन बंद करून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी त्यांच्याकडून घेतल्या जातात।